क्वेश्चन नंबर 11 बघा मित्रांनो काय म्हणतोय आपल्याला इफ ए इनवर्स इज इक्वल टू -1/2 आणि हा मॅट्रिक्स दिलेला आहे देन 2a प्लस I2 इज इक्वल टू व्हॉट I2 इज अ युनिट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. जेव्हा आपण मॅट्रिक्स मध्ये इनवर्सची कॉन्सेप्ट स्टडी करतो ए इनवर्स याचा परत जर इनवर्स घेतला तर इज इक्वल टू कॉन्सेप्ट काय होते ओरिजिनल मॅट्रिक्स तुमचा ए. त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याकडे हा ए इनवर्स दिलाय आपण याचा पण जर इनवर्स घेतला तर आपल्याला ए मिळून जाईल. I2 म्हणजे युनिट मॅट्रिक्स आपल्याला 2/2 चा लिहिता येतो. सरळ सरळ आपण आन्सर काढू. ए इनवर्स मध्ये काय करतो हा जो -1/2 आहे त्याला मी आधी मध्ये पाठवून देतो. ए इनवर्स काय होऊन जाईल बघा याच्याने सगळीकडे मध्ये मल्टिप्लाय करायचं. हा झाला -1/2 हा झाला 2 हा झाला 1/2 आणि हा झाला -1. ही आहे ए इनवर्सची व्हॅल्यू. ए इनवर्सचा ए इनवर्स घेऊ आपल्याला ए मिळून जाईल. कसा घेणार सांगा बरं. ए इनवर्स चा इनवर्स इज इक्वल टू 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स इनटू ॲडजॉइंट ऑफ ए इनवर्स. ॲडजॉइंट मध्ये आपल्याला काय करायचं हे दोघांना इंटरचेंज करायचंय. -1 इथे येईल -1/2 इथे येऊन जाईल. 2 आणि 1/2 यांना करायचं मायनस. हा झाला -1/2 आणि हा झाला -2. या ठिकाणी डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्सची व्हॅल्यू काय होणार बघा बरं. 1/2 -1 म्हणजे -1/2. मग याची व्हॅल्यू -1/2 आपण लिहून देऊ. हा -1/2 जर आपण इथे लिहिला तर हा वरती जाऊन काय होणार त्याचा रेसिप्रोकल म्हणजे -2 होणार. सो क्लिअर कट या ठिकाणी मी -2 इथे लिहितो असा आणि हा मधला ॲज इट इज -1 -2 -1/2 आणि -1/2. याने या सगळ्यांचा प्रोडक्ट करायचा इज इक्वल टू -2 इंटू -1 हा झाला 2 -2 इंटू -2 हा झाला +4. त्याच्यानंतर -2 -1/2 मायनस प्लस 2 आणि 1/2 झाला 1. त्याच्यानंतर या दोघांचा सुद्धा बघा सेमच प्रोडक्ट आणि या ठिकाणी 1 2 4 1 1. ही व्हॅल्यू आहे ए इनवर्सच्या इनवर्सची म्हणजे ए ची व्हॅल्यू. याला आपण इज इक्वल टू काय म्हणू 2a प्लस I2 इज इक्वल टू 2a म्हणजे काय करायचंय याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. 2 2 जा 4 या ठिकाणी 2 4 जा 8 2 1 जा 2 आणि 2 1 जा 2. हा झाला 2a2 प्लस I2 म्हणजे आपल्याला 2/2 चा युनिट मॅट्रिक्स घ्यायचा आहे 1 0 0 1. हा काय झाला बघा बरं 4 + 1 5 8 + 0 8 2 + 0 2 आणि 2 + 1 3 5 8 2 3. दॅट इज द रिक्वायर्ड सोल्युशन. 5 8 2 3 ऑप्शन डी मध्ये आहे. देअरफॉर ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे 3/3 चा एक मॅट्रिक्स दिला. मॅट्रिक्सच्या मध्ये आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत आणि त्याच्यानंतर म्हटले ॲडजॉइंट ऑफ ए काय आहे. सगळ्यात अगोदर लक्षात घ्या कुठल्याही मॅट्रिक्स मध्ये ॲडजॉइंट काढायचा असेल इनवर्स काढायचा असेल पहिल्यांदा आपण काढतो त्या मॅट्रिक्सचा मायनर मॅट्रिक्स. त्याच्यानंतर त्याला करतो कोफॅक्टर मध्ये कन्वर्ट आणि नंतर कोफॅक्टरचा ट्रान्सपोज घेतला म्हणजे आपल्याला काय भेटून जातो ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए. सगळ्यात अगोदर मॅट्रिक्स ए चा मी मायनर काढतो. मायनर ऑफ ए म्हणजे काय करायचं याच्यातल्या प्रत्येक एलिमेंटचा मायनर काढायचा. आता मायनर कसा काढायचा बघा. कॉस थिटाचा जर मायनर काढायचा तर कॉस थिटाचा कॉलम आणि रो सोडून द्यायची. ठीक आहे. ही सपोज ही रो कॅन्सल ही कॅन्सल उरलं काय आपल्याकडं फक्त हे 4 एलिमेंट. या 4 एलिमेंटचा आपल्याला असं शोधायचा डिटर्मिनंट. तो काय झाला कॉस थिटाचा मायनर. सिमिलरली -sin थिटाचा मायनर शोधताना -sin थिटाचा कॉलम सोडा रो सोडा उरले कुठले आपल्याकडे एलिमेंट sin थिटा 0 0 आणि 1 हे 4 एलिमेंट झाले. या चौघांचा काढायचं डिटर्मिनंट. या 0चा मायनर काढताना 0चा रो सोडा कॉलम सोडा उरले काय फक्त हे 4 एलिमेंट. मग यांचा काढायचा आपल्याला डिटर्मिनंट. येते लक्षामध्ये. चलो कॉस थिटाचा मायनर काय होणार बघा बरं. कॉस थिटा -0 म्हणजे हा झाला कॉस थिटा. -sin थिटाचा मायनर सोडून द्या काय झाला sin थिटा -0 हा झाला +sin थिटा. 0चा मायनर सोडून द्या 0 - 0 म्हणजे हा झाला 0. त्याच्यानंतर या sin थिटाचा मायनर बघा बरं -sin थिटा 0 हा झाला -sin थिटा. या cos थिटाचा मायनर सोडून द्या cos थिटा -0 हा झाला cos थिटा. या 0चा मायनर सोडून द्या 0 0 हा झाला 0. या 0चा मायनर कॉलम सोडला रो सोडली हे उरले झाले 0. या 0चा मायनर सोडून द्या कॉलम सोडून द्या रो काय झाले 0 - 0. या 1चा सोडून द्या cos स्क्वेअर थिटा मायनस प्लस sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हा झाला आपला मायनर. आता कधी सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो मायनर मॅट्रिक्सला जर कोफॅक्टर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर अल्टरनेट प्लेसेस मध्ये आपल्याला काय करायचं -1 ने मल्टिप्लाय करायचं. बेसिक याचं काय सांगतो मी तुम्हाला कोफॅक्टर इज इक्वल टू -1 I + j इंटू मायनर. हा फॉर्म्युला आहे.
आता आपल्याला याचं काय करायचं आहे, को फॅक्टर घ्यायचा आहे. -1/i+j म्हणजे या ठिकाणी बघा याचं काय आहे ऑर्डर 1/1, 1/2, 1/3. -1/i+j म्हणजे काय होणार, -1/i+j, 1 + 1 किती झाला 2. सो हा बेसिकली -1 या ठिकाणी 1 + 1 झालं 2, म्हणजे हा बेसिकली काय झाला +1. या ठिकाणी -1/i+j म्हणजे 1 + 2 = काय झाला 3, म्हणजे हा बेसिकली काय झाला -1. या ठिकाणी बघा -1/1,3 ह्याची ऑर्डर आहे 1 + 3 काय झाला 4, या ठिकाणी 4 येणार. हा सगळा कॅन्सल बेसिकली काय होणार या ठिकाणी +1. सो आपल्याला काय करायचंय, मायनरचा मॅट्रिक्स काढल्यानंतर कोफॅक्टरचा मॅट्रिक्स काढण्यासाठी आपल्याला या नंबरने मल्टिप्लाय करत जायचं सगळ्या एलिमेंटला. आता हे आपल्याला प्रत्येक वेळी करत बसायची गरज नाही, म्हणून मी तुम्हाला इझी एक ट्रिक सांगतो. या ठिकाणी +1 ने मल्टिप्लाय नेहमी करायचं असतं, या ठिकाणी -1 ने, या ठिकाणी +1 ने, परत या ठिकाणी +1 केला, इथं -1 ने मल्टिप्लाय करा, +1 ने करा, या ठिकाणी -1 ने करा, मायनस ने केला, परत प्लस ने करा, परत मायनस ने करा, परत या ठिकाणी प्लस ने करा. हे अल्टरनेट चालत राहणार. प्लस ने केला की मायनस ने, प्लस ने केला की मायनस ने, मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस अल्टरनेट चालत राहणार. या ठिकाणी मग काय करायचं, या ठिकाणी +1 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे काहीच करायला छेडायची गरज नाही. ह्याला -1 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे -1 ने मल्टिप्लाय करतो. याला पण +1 ने करायचं म्हणजे काय वेगळं करायची गरज आहे का, काहीच नाही. +1 ने मल्टिप्लाय केलं, इथं कशाने मल्टिप्लाय करू, -1 ने, इथं +1, इथं -1. -1 ने केलं, इथं काय करायचं +1 ने, काही छेडायची गरज आहे का, अजिबात नाही. या ठिकाणी -1 ने मल्टिप्लाय करू, या ठिकाणी +1 म्हणजे काहीच करायची गरज नाही. कॉस थिटा ॲज इट इज राहणार, साइन थिटा काय होऊन जाईल मायनस. हा बघा काय झालं, कॉस थिटा हा झाला मायनस साइन थिटा, हा झाला 0 ॲज इट इज. साइन थिटा मायनस होता, त्याला मायनसने मल्टिप्लाय केला, हा झाला प्लस साइन थिटा. हा काय झाला कॉस थिटा ॲज इट इज. आणि याच्यानंतर बघा हा -× 0 म्हणजे 0, हा 0ला ॲज इट इज 0, 0 × -1 0, 1 × +1 म्हणजे 1. हा झाला आपला कोफॅक्टर. ॲडजॉइंट जो असतो, ॲडजॉइंट = असतो ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर. ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. ट्रान्सपोज म्हणजे काय करायचं, ट्रान्सपोज म्हणजे रोचे कॉलम करायचे आणि कॉलमचे रो. या ठिकाणी बघा ही फर्स्ट रो आहे, तिला फर्स्ट कॉलम लिहितो, सेकंड रो सेकंड कॉलम, थर्ड रोला थर्ड कॉलम, किंवा फर्स्ट कॉलमला फर्स्ट रो लिहा, सेकंड कॉलमला सेकंड रो लिहा, थर्ड कॉलमला थर्ड रो लिहा, सेमच होऊन जातं. देअरफॉर ॲडजॉइंट ऑफ ए = रो आहे त्याला कॉलम मध्ये लिहितो कॉस थिटा मायनस साइन थिटा आणि हा 0. साइन थिटा कॉस थिटा 0, रो आहे त्याला कॉलम लिहितो साइन थिटा कॉस थिटा 0, 0 0 1 याला कॉलम मध्ये लिहू 0 0 1. बघा आता आहे का आपल्याकडे असा ऑप्शन, कॉस थिटा साइन थिटा दोन्ही पॉझिटिव्ह, मायनस साइन थिटा कॉस थिटा साइन थिटा दोन्ही पॉझिटिव्ह, मायनस. आता याच्यामध्ये एकही आपल्याला एक्झॅक्ट मॅच होणारा ऑप्शन दिसत नाही. ऍक्च्युअल जेव्हा हा क्वेश्चन आला होता एक्झाममध्ये तेव्हा सुद्धा असेच ऑप्शन आले होते. या ठिकाणी जो एक आपल्याकडे मायनस साइन पाहिजे तो मायनस एक्स्ट्रा पाहिजे या ठिकाणी, आणि आता हा ऑप्शन बी करेक्ट ऑप्शन होतो. आता क्वेश्चन नंबर 13 बघा मित्रांनो, हा क्वेश्चन ना तुम्हाला 99% टीचर्स, तुमचे ऑफलाईन टीचर असतील ऑनलाईन टीचर असतील, खूप लेंदी मेथडनं सांगतील. मी तुम्हाला एक शॉर्ट मेथड सांगतो, ती सुद्धा भरपूर लांब आहे बरं का, पण मी जे सांगतोय ती मेथड एकदम शॉर्ट आहे. बघा काय होतं, A= हा मॅट्रिक्स दिला, याच्यामध्ये हा एलिमेंट आहे A अननोन आहे, A इनवर्स = दिला, याच्यामध्ये 2C हा अननोन आहे. त्याने आपल्याला म्हटलंय व्हॅल्यूज ऑफ A अँड C आर रिस्पेक्टिव्हली. 4 ऑप्शन दिलेत. MSTCETच्या 2021 मध्ये आलेला क्वेश्चन. A= माझ्याकडे हा मॅट्रिक्स आहे, त्याच्यामध्ये टोटल किती एलिमेंट आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9. तर मला सांगा मायनर ऑफ A मध्ये काय असतील हो एलिमेंट, याचा मायनर, याचा मायनर, याचा मायनर, सिमिलरली या तिघांचा मायनर, या तिघांचा मायनर. त्याच्यानंतर यालाच आपण को फॅक्टर करतो. त्याच्यामध्ये काय होणार बघा बरं, हा जो आहे हे एलिमेंट सेम ॲज इट इज राहतील, फक्त आपण पहिल्याला ठेवतो, दुसऱ्याला -1 ने मल्टिप्लाय करतो आणि तिसऱ्याला ॲज इट इज ठेवतो. इथं चौथा याला -1 ने मल्टिप्लाय करतो, 5वा ठेवतो, 6व्याला सुद्धा आपण -1 ने मल्टिप्लाय करतो, 7वा ठेवतो, 8व्याला आपण -1 ने मल्टिप्लाय करतो आणि 9वा ठेवून देतो. हा मायनर याचा झाला कोफॅक्टर. कोफॅक्टरचा या ठिकाणी काय होणार ट्रान्सपोज झाला म्हणजे आपल्याला काय मिळेल ॲडजॉइंट. या रोला कॉलम मध्ये लिहायचं, या रोला कॉलम मध्ये लिहायचं, येते लक्षामध्ये. त्याच्यामुळे काय होणार मग, हा बघा या ठिकाणी जो आपल्याकडं 1/1 1/2 1/3 हा आहे, तो सिक्वेन्स इकडं 1/1 1/2 आणि 1/3 असं होऊन जाईल. बेसिकली इथली रो इथं कॉलम, दुसरी रो दुसरा कॉलम, तिसरी रो तिसरा कॉलम, या टाईपमध्ये हे एलिमेंट जातील.
आणि त्याच्यानंतर फायनली जेव्हा आपल्याला ए इनवर्स घ्यायचा असेल, ए इनवर्स इज इक्वल टू 1 आपण काय करतो, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए, हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. ए इनवर्सची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. आपल्याला या ठिकाणी 2c आणि ए हे दोन अननोन आहेत, त्यांची व्हॅल्यू शोधायची आहे. सगळ्यात अगोदर आपण काय करू, डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू काढू. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0 इंटू सोडून द्या पहिला एलिमेंट, दुसरा आहे -1 इंटू काय होणार, कॉलम सोडला रो सोडली, 1 - 9 म्हणजे -8, त्याच्यानंतर +2 इंटू सोडून दिला, हा काय झाला a - 6, हा काय झाला बेसिकली -+8 प्लस 2a -2 6 12 इज इक्वल टू 8 - 12 म्हणजे -4, हा झाला 2a - 4. डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू, ए इनवर्सची व्हॅल्यू काय होईल मग या ठिकाणी 2a - 4 इंटू या ठिकाणी ॲडजॉइंट. आता मला सांगा, हा जो ॲडजॉइंट आहे तो कोफॅक्टरचा ट्रान्सपोज आहे, म्हणजे कोफॅक्टरमध्ये जो एलिमेंट इथं असेल तो ॲडजॉइंटमध्ये इथं जाईल, इथं जाईल, येतं लक्षामध्ये. सो या ठिकाणी हा जो एलिमेंट आहे बेसिकली कुठला असणार आहे, इथला असणार आहे. परंतु आपल्याला त्यांनी ए इनवर्समध्ये जो इथला एलिमेंट आहे तो ऑलरेडी काय दिलाय, तो 1/2 इंटू 2c. सो या ठिकाणी मी सरळ आधी ए इनवर्सची व्हॅल्यू लिहून घेतो, इज इक्वल टू कम्प्लीट 1/2 इंटू ह्याला मध्ये पाठवून देतो, काय झाला 1/2, हा -1/2, 1/2, -8 इंटू 1/2 म्हणजे -4, हा -3, हा काय होणार c, त्याच्यानंतर हा +3 सॉरी, हा काय होणार 5/2, हा होणार -3/2 आणि हा होणार 1/2. आता ए इनवर्समध्ये हा जो एलिमेंट आहे तो आपल्याकडे काय येतोय c. सो बेसिकली 1/2a - 4 इंटू या ठिकाणी जो काही एलिमेंट येईल त्याची व्हॅल्यू काय पाहिजे आपल्याला, c व्हॅल्यू पाहिजे. या ठिकाणी कुठला एलिमेंट येईल, या ठिकाणी तो एलिमेंट येईल जो ॲडजॉइंटमध्ये येत आहे पण कोफॅक्टरमध्ये येत आहे. कोफॅक्टर इथं मध्ये येत आहे पण मायनरमध्ये इथं आहे. मायनरमध्ये हा एलिमेंट म्हणजे काय हो, बेसिकली ओरिजिनल मॅट्रिक्सच्या या एलिमेंटचा मायनर म्हणजे तो इथला एलिमेंट येणार आहे. सो एचा मायनर काय होईल, कॉलम सोडून दिला, रो सोडून दिली, काय झाला हा 0 - 2. सो मायनरमध्ये हा एलिमेंट आला -2. कोफॅक्टरमध्ये जाताना काय होईल, -1 ने मल्टिप्लाय होईल, त्याच्यामुळे हा -2 इंटू -1 इज इक्वल टू झाला +2. कोफॅक्टरमध्ये हा +2 आहे. ॲडजॉइंटमध्ये जाताना काय होईल, याची पोझिशन इथं 3/2 आहे, याची पोझिशन चेंज होऊन 2/3 होणार, रिव्हर्स होणार. 2/3 झाली म्हणजे कुठं झाला, हा एलिमेंट इथं आला, तो काय झाला 2 झाला ॲडजॉइंटमध्ये. ॲडजॉइंटमध्ये हा 2 झाला. ए इनवर्समध्ये काय होणार बघा बरं, 1/, डिटर्मिनंट ऑफ ए याची वेळ लिहिली आपण, हा 2 ॲज इट इज जो आहे तो आपल्याकडे इथं असणार आहे. सो बेसिकली ए इनवर्समध्ये हा एलिमेंट आपल्याला पाहिजे, इज इक्वल टू काय झालं बघा, बाकीचे सगळे एलिमेंट सोडून द्या ॲज इट इज, 1 2 3 4 5 6 7 8 काहीतरी असतील, हा काय होणार 2/2a - 4. येतं लक्षामध्ये. जो आपल्या ओरिजिनल मॅट्रिक्समध्ये इथं एलिमेंट आहे त्याचा मायनर घेतल्यानंतर इथं -2 आला, कोफॅक्टर घेतला +2 झाला, त्याचा ट्रान्सपोज म्हणजे ऑर्डर रिव्हर्स करून इथं पाठवली, हा झाला ॲडजॉइंटमध्ये. या ॲडजॉइंटला 1/ डिटर्मिनंट ऑफ ए ने मल्टिप्लाय केलं म्हणजेच 1/2a - 4 ने, त्याच्यामुळे हा काय झाला 2/2a - 4, हा आपल्या इनवर्समधला एलिमेंट पाहिजे आपल्याला. इनवर्समध्ये आपल्याकडे हा एलिमेंट काय दिलाय 1/2, कारण ह्याला मध्ये पाठवायचं इंटू 2c, म्हणजे बेसिकली हा एलिमेंट c दिलाय. सो या ठिकाणी c इज इक्वल टू काय पाहिजे आपल्याला, c इज इक्वल टू हा काय आला रे 2/2a - 4, हा 2 कॅन्सल, हा 2 कॅन्सल, या ठिकाणी आला 2 इज इक्वल टू 1/a - 2. c इज इक्वल टू 1/a - 2 हे आलं ए आणि सी मधलं रिलेशन. हे रिलेशन सॅटिस्फाय करणारा ऑप्शन बघू. ए इज इक्वल टू 1/2 ठेवून देऊ आपण, 1/2 - 2 काय झाला हा -3/2 आणि रेसिप्रोकल घेतल्यानंतर हा होणार 3/2, हा सी नाही त्याच्यामुळे सोडून द्या. -1 ठेवा, -1 - 2 -3, सी ची व्हॅल्यू -3 आहे का, नाही. 2 ठेवून द्या, 2 - 2 0, हा झाला इन्फिनिटी, सी ची व्हॅल्यू इन्फिनिटी नाही आहे. 1 ठेवला तर 1 - 2 म्हणजे -1, -1 इंटू 1 म्हणजे -1. या ठिकाणी देअरफॉर c इज इक्वल टू -1, a इज इक्वल टू 1. ऑप्शन डी इज दी करेक्ट ऑप्शन. मित्रांनो, हा अशा टाईपचा क्वेश्चन समजण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 50 वेळा वेगवेगळ्या मॅट्रिसेसचा इन्व्हर्स काढलेला असला पाहिजे, 10-20 वेळा ॲडजॉइंट काढलेला असला पाहिजे, 10-20 वेळा मायनर, 10-20 वेळा कोफॅक्टर. तेवढी प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला या गोष्टी समजतील. त्याच्यामुळे प्रॅक्टिस खूपच महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो मॅथमॅटिक्समध्ये सॉल्व्ह करताना. येत्या लक्षामध्ये क्वेश्चन नंबर आपण बघू 14. ए जो मॅट्रिक्स आहे तो काय दिलाय बघा,
0 1 2 या ठिकाणी मॅट्रिक्स ए इनवर्स आपल्याला विचारला. सरळ सरळ आपण बेसिक मेथडने जाऊ. 2x2 मॅट्रिक्स असेल तर सरळ सरळ 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए इंटू काय करायचं, डायगोनल एलिमेंट इंटरचेंज करून दुसऱ्या एलिमेंटला निगेटिव्ह करायचं. 3/3 दिलाय, अगोदर याचा आपल्याला मायनर काढायला लागेल, नंतर को फॅक्टर, नंतर ॲडजॉइंट, नंतर इनवर्स. याचा आपण काढू मायनर. मायनर ऑफ ए म्हणजे ए मधल्या सगळ्या एलिमेंटचा मायनर काढायचा. 0चा मायनर कसा काढणार, कॉलम सोडा रो सोडा, उरला काय 2 3 1 1. यांचा डिटर्मिनंट 2 - 3 किती -1. 1चा कॉलम सोडा रो सोडा, 1 - 9 हा झाला -8. 2चा सोडा रो आणि कॉलम काय झाला, 1 - 6 म्हणजे -5. 1चा पहा या ठिकाणी 1 - 2 -1. 2चा घ्यायचा आपल्याला 0 - 6 म्हणजे -6. या ठिकाणी 3चा घ्यायचा आपल्याला बघा 0 - 3 म्हणजे -3. 3चा घ्यायचा आपल्याला 3 - 4 -1. त्याच्यानंतर याचा घ्यायचा आहे 0 - 2 -2. याचा घ्यायचा आपल्याला किती रे, 0 - 1 -1. कोफॅक्टर मॅट्रिक्स घेताना काय करायचं आपल्याला, मायनर मॅट्रिक्समधल्या या एलिमेंट्सला -1 ने मल्टिप्लाय करायचं आहे. अल्टरनेट +1 ने मल्टिप्लाय म्हणजे काहीच करायची गरज नाही. -1 +1 मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस अल्टरनेट. ठीक आहे. या ठिकाणी -8 ला मायनसने मल्टिप्लाय करतो, +8 होऊन जाईल, बाकीचे जे ॲज इट इज राहतील. हा -1 ॲज इट इज, हा झाला +8, हा झाला -5. हा -1 झाला +1, -6 ॲज इट इज, -3 झाला +3, -1 ॲज इट इज, -2 झाला +2 आणि हा -1 ॲज इट इज. को फॅक्टरचा आपल्याला काय करायचं आहे, ॲडजॉइंट घ्यायचं आहे. को फॅक्टरचा ॲडजॉइंट घेणं जगातलं सगळ्यात सोपं काम. रोज लायची कॉलममध्ये ठेवायची, दुसरी रो दुसरा कॉलम, तिसरी रो तिसरा कॉलम. काय होणार सांगा, पहिली रो -1 8 -5, याला पहिला कॉलम म्हणजे -1 8 -5. दुसरी रो 1 - 6 3 1 - 6 3 दुसरा कॉलम. तिसरी रो -1 2 -1, तिसरा कॉलम -1 2 -1. हा झाला ॲडजॉइंट. डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू काढू आपण. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू काय होईल बघा बरं, 0 इंटू काही असू द्या 0 झाला. दुसरा एलिमेंट आहे -1 इंटू काय होऊन जाईल बघा, 1 - 9 म्हणजे -8. त्याच्यानंतर तिसरा आपल्याकडे काय आहे +2 इंटू काय झाला, हा 1 - 6 म्हणजे -5 इज इक्वल टू हा झाला +8 - 10 +8 - 10 इज इक्वल टू -2. डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू ठेवून देऊ. ए इनवर्स इक्वल्स टू 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए असतो, इज इक्वल टू 1 बाय डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू किती, -2 इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. सो बेसिकली -1/2 ने ॲडजॉइंट ए मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं. ॲडजॉइंट मॅट्रिक्स आपल्याकडे हा आहे, -1/2 ने याला मल्टिप्लाय करू. ठीक आहे, इज इक्वल टू हा जो 1/-2 आहे त्याला -1/2 लिहिलं तरी चालेल. -1/2 ने सगळ्या एलिमेंटला मल्टिप्लाय करू. काय होऊन जाईल बघा बरं आपल्याकडे मॅट्रिक्सचा, -1/2 इंटू मायनस 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 प्लस हा झाला 1/2, -1/2 इंटू 1 हा काय झाला -1/2, -1/2 इंटू -1 हा काय झाला +1/2, -1/2 इंटू 8/2 म्हणजे झाला 4 आणि हा मायनस, -1/2 इंटू 6 हा झाला +3, -1/2 इंटू 2 हा काय झाला 1 बट मायनस, -5 मायनस झाला प्लस हा काय झाला 5/2, हा 3 आहे, -1/2 म्हणजे -3/2, -1 आहे या ठिकाणी 1 काय झाला हा +1/2. असा आपल्याकडे कुठं ऑप्शन आहे 1/2 -1/2 आणि 1/2 -4 3 -1 5/2 -3/2 आणि या ठिकाणी हा +1/2. ऑप्शन बी इज दी करेक्ट ऑप्शन मित्रांनो. अँड फायनली क्वेश्चन नंबर 15 इज हियर. द सम ऑफ 3 नंबर्स इज 6. लेट द 3 नंबर्स बी x, y, z. तिघांचा सम 6 म्हटलं काय झालं रे, x + y + z इज इक्वल टू 6. थ्राइस द थर्ड नंबर, थ्राइस द थर्ड नंबर म्हणजे 3z. व्हेन ॲडेड टू द फर्स्ट नंबर प्लस x गिव्स 7 म्हणजे x + 3z इज इक्वल टू 7. ऑन ॲडिंग 3 टाइम्स फर्स्ट नंबर, 3 टाइम्स फर्स्ट नंबर म्हणजे 3x टू द सम ऑफ सेकंड अँड थर्ड नंबर म्हणजे काय झाला +y + z इज इक्वल टू गिव्स 12. मित्रांनो 3 इक्वेशन्स आहेत. x + 3z ला आपण असं लिहू शकतो का रे, x + 0y + 3z चालेल.
या तीन इक्वेशनला आपण मॅट्रिसेसच्या फॉर्ममध्ये कसं अरेंज करू शकतो? तिन्ही इक्वेशनमध्ये लेफ्ट हँड साईडला बघा व्हेरिएबल सेम आहे एक्स वाय झेड एक्स वाय झेड एक्स वाय झेड, यांचे कोफिशियंट घेऊन टाकू 1 1 1 1 0 3, हा 3 1 1. यांना कॉमन व्हेरिएबल्सने आपण मल्टिप्लाय करतोय एक्स वाय झेड इज इक्वल टू 6 7 आणि 12. सपोज हा ए आहे, हा एक्स आहे आणि हा बी आहे. या ठिकाणी काय रिलेशन दिले आपल्याला? ए एक्स इक्वल्स टू बी. जर एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर काय करायला लागेल? ए इनवर्स इंटू ए इंटू एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. दोन्ही साईडला ए इनवर्सने मल्टिप्लाय केलं. ए इनवर्स इंटू ए हा काय झाला? युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स इंटू एक्स इक्वल्स टू ए इनवर्स इंटू बी. युनिट मॅट्रिक्सनं मल्टिप्लाय केलं तर वेगळं लिहायची गरज नाही. एक्स इक्वल्स टू काय झाला रे? ए इनवर्स इंटू बी. सो या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढू आपण, काय होऊन जाईल बघा. सगळ्यात अगोदर मी याचा डिटर्मिनंट काढतो. डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ए इज इक्वल टू 1 इंटू 0 मायनस 3 म्हणजे हा -3, -1 इंटू 1 -9 -8, त्याच्यानंतर +1 इंटू हा काय झाला? 1 - 0 म्हणजे 1, हा -3 +1 म्हणजे -2 -2 आणि +8 इज इक्वल टू काय झाला? हा +6 इज इक्वल टू व्हॅल्यू 6. या ठिकाणी मी काय करतो? या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढण्यासाठी याचा मायनर, कोफॅक्टर आणि ॲडजॉइंट घेतो. याचा मायनर घेतल्यानंतर काय होईल बघा बरं? इज इक्वल टू 1 चा मायनर, सोडा कॉलम सोडा रो, 0 - 3 म्हणजे -3. या 1 चा सोडा 1 - 9 म्हणजे -8. या 1 चा सोडा 0 1 - 0 म्हणजे हा झाला 1. त्याच्यानंतर या सेकंड बघा, या 1 चा घ्यायचा आहे, रो कॉलम सोडला रो सोडली, काय झाला? 1 - 1 इज 0. या 0 चा घ्यायचा आहे, सोडा काय झालं आपल्याकडे बघा बरं? 1 - 3 म्हणजे -2. या 3 चा घ्यायचा आहे, 1 - 3 -2. त्याच्यानंतर या 3 चा घ्यायचा आहे आपल्याला, काय झाला? हा 3 - 0 म्हणजे 3. या 1 चा घ्यायचा काय झाला? 3 - 1 म्हणजे 2. या 1 चा घ्यायचा काय झाला? 0 - 1 म्हणजे -1. याचाच को फॅक्टर काढायचं, कसा होणार? बेसिकली याला मल्टिप्लाय केलं. आता मायनरला मी कट करून काय म्हणतो? याला को फॅक्टर. को फॅक्टर करताना याला आपल्याला करायचं मायनसने मल्टिप्लाय, हा झाला प्लस. याला करायचं मायनसने मल्टिप्लाय, काही फरक नाही पडणार. याला केला मायनसने मल्टिप्लाय, हा झाला प्लस. आणि याला करायचं मायनसने मल्टिप्लाय, हा झाला -2. हे मी असं का करतो हे कळण्यासाठी अगोदरचे क्वेश्चन सॉल्व्ह करून जे दाखवले आहेत ते बघा तुम्ही व्यवस्थित. त्याच्यानंतर को फॅक्टर झाला, त्याचं करायचं ॲडजॉइंट करायचं म्हणजे रोला कॉलममध्ये लिहायचं. देअरफॉर ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू काय तयार होणार? मॅट्रिक्स. फर्स्ट रोला फर्स्ट कॉलम लिहितो -3 8 1, सेकंड रोला सेकंड कॉलम 0 -2 +2. थर्ड रोला थर्ड कॉलम 3 - 2 -1 3 -2 -1. आपल्याला ए इनवर्सची व्हॅल्यू काय काढायची? ए इनवर्स इक्वल्स टू 1 डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू काय आपल्याकडं? 6 इंटू हा मॅट्रिक्स ॲज इट इज लिहून टाकतो. -3 0 3 8 -2 -2 1 2 -1. याच्याने आपल्याला काय करायचं बघा? एक्स इक्वल्स टू ए इनवर्स इंटू बी. ए इनवर्स आपल्याकडे भेटलाय, याच्याने आपल्याला मॅट्रिक्स बी ला मल्टिप्लाय करायचं आहे. सो बेसिकली एक्स इज इक्वल टू 1/6 पण मध्ये मल्टिप्लाय करून घेतो, काय झाला? हा -3/6 0/6 3/6 8/6 -2/6 -2/6 1/6 2/6 -1/6. हा झाला काय हो? हा इंटू हा. याला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे? बी ने. बी म्हणजे काय? 6 7 12 6 7 12 इज इक्वल टू, कॅल्क्युलेशन बघा पटापट करून घेतो मी. काय झाला? -3/6 म्हणजे -1/2, 0/6 म्हणजे 0, 3/6 म्हणजे 1/2. हा काय होणार? 8/6 म्हणजे 4/3, -2/6 म्हणजे -1/3, हा सुद्धा -1/3. हा काय होणार? 1/6 ॲज इट इज. हा काय होणार? 2/6 म्हणजे 1/3, हा -1/6 ॲज इट इज. याला आपण याच्याने मल्टिप्लाय करून घेऊ. आपल्याला एक्स वाय आणि झेडच्या सरळ व्हॅल्यूज मिळून जातील. 6 7 आणि 12 इज इक्वल टू
बघा मित्रांनो, आता कॅल्क्युलेशनमध्ये नाजूक पार्ट आहे, एकदम फोकस्ड राहायचं आहे आणि आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. या तिघांचा प्रोडक्ट या तिघांसोबत -1/2 6 सोबत. बघा कसं केला होता आपण मॅट्रिक्स प्रोडक्ट, या तिघांचा प्रोडक्ट या तिघांसोबत म्हणजे -1/2 6 सोबत मल्टिप्लाय होणार, 0 7 सोबत आणि 1/2 12 सोबत होणार. -1/2 × 6 म्हणजे किती? -3. 0 × 7 म्हणजे 0 आणि 1/2 × 12 म्हणजे किती झाला? 6. सो हा -3 आणि हा +6 म्हणजे आपल्याकडे किती उरला? +3. त्याच्यानंतर या तिघांचा प्रोडक्ट या तिघांसोबत 4/3 × 6 हा किती झाला? 8. -1/3 × 7 हा झाला -7/3 आणि -1/3 × 12 हा किती झाला? -12/3. -7/3 आणि -12/3 म्हणजे -19/3 -19/3 आणि हा काय झाला होता? 4/3 × 6 म्हणजे 3 2 = 6 2 4 = 8. 8 मायनस हा किती झालं आहे? 24 - 19 म्हणजे किती? 5/3. ठीक आहे. सो ही व्हॅल्यू झाली 5/3. ही व्हॅल्यू काय होणार बघू आपण. 1/6 × 6 हा झाला 1. 1/3 × 7 हा झाला 7/3. 1 हा झाला 7/3 आणि या दोघांचा प्रोडक्ट किती झाला? -1/6 म्हणजे हा झाला -2. 1 - 2 म्हणजे किती झाला? -1. सो 7/3 - 1 म्हणजे किती झाला? हा 4/3. 7/3 - 1 हा झाला 7 - 3 म्हणजे 4/3 हा झाला 4/3. सो हा झाला बेसिकली 4/3. ठीक आहे. आता आपण काय करूया, तिघांची व्हॅल्यू आपल्याला भेटली. बेसिकली बघा, हा XYZ म्हणजे एक्स मॅट्रिक्स आला आपल्याला. देअरफॉर x = 3, y = 5/3 आणि z = 4/3. त्यांनी आपल्याला काय विचारलंय? द प्रोडक्ट ऑफ दीज नंबर्स. XYZ हे जे अननोन आहे त्या तिघांचा प्रोडक्ट काय होऊन जाईल सांगा बरं. XYZ = 3 × 5/3 × 4/3. 3 3 कॅन्सल, 5 चौक 20 = 20/3 आणि ऑप्शन आपल्याकडे आहे C. देअरफॉर ऑप्शन C इज द करेक्ट आन्सर. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी डाऊट असेल, सरळ कॉमेंट सेक्शनमध्ये जायचं आणि विचारायचं. मजाक करत नाही, चॅनलवरती हजारो कमेंट येतात, मी सगळ्यांना रिप्लाय करतो, तुम्हाला सुद्धा 100% करणार. माझं नाव स्पार्क, मी शिकवतो मॅथ्स, लक्षात ठेवा.